चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे आपला त्या टॉपिकचं नाव आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड। आता मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड म्हणजे नेमका काय, या टॉपिक मध्ये आपण अल्किल हलाइड तयार करण्याच्या डिफरंट प्रोसेस काय करणार आहोत किंवा मेथड लर्न करणार आहोत, स्टडी करणार आहोत। बेटा लक्ष द्या, त्यामध्ये प्रामुख्याने ही जी पहिली मेथड आहे त्या पहिल्या मेथडचं नाव आहे फ्रॉम अल्कोहोल। आता ही मेथड जी आहे त्या मेथडलाच आपण ब्रूज प्रोसेस पण म्हणतो। बेटा कोणती प्रोसेस म्हणतो? ब्रूज प्रोसेस। आणि हा जो अल्किल हलाइड आहे या मेथड थ्रू प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलचा उपयोग करून काय करणार आहोत, आपण तयार करणार आहोत। आता बाळा लक्षात घे, यामध्ये एक पुन्हा महत्वाची गोष्ट आहे, कॅटलिस्ट म्हणून ZnCl2 नावाचा काय वापरणार आहोत, कंपाऊंड वापरणार आहोत, ज्याला की आपण काय म्हणतो, ल्युकस रिएजंट। काय म्हणत असतो बेटा? ल्युकस रिएजंट। आता बेटा हा ल्युकस रिएजंट वापरल्यामुळे आपल्याला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल मध्ये डिस्टिंग्विश पण करता येतं। आता लक्षात घ्या, आणि विशेष म्हणजे यापासून जो तयार होणार आहे बेटा तुमचा प्रायमरी अल्किल हलाइड जनरली यूज होत असताना तुम्हाला काय करता येते, याला इनडायरेक्टली क्लोरोनेशन पण म्हणता येते। आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडं या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोल आहे। कोण आहे बेटा? प्रायमरी अल्कोहोल आहे। आता प्रायमरी अल्कोहोल लिहित असताना कसं लिहिणार? सपोज माझ्याकडे R बॉन्ड CH2 बॉन्ड OH आहे। काय आहे बेटा? R बॉन्ड CH2 बॉन्ड OH आहे। आता इथं जर विचार केला, थोडासा आपण काय केला, विचार केला, OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच, त्याला फक्त आणि फक्त एकच काय आहे, अल्किल ग्रुप अटॅच आहे, आणि त्यापासून आपल्याला काय बनवायचं आहे, अल्किल हलाइड बनवायचा बेटा। मग काय यूज करायचंय तुम्हाला या ठिकाणी बेटा? थोडासा कॉन्सेप्ट अजून काय नेऊ, समोर नेऊ, H बॉन्ड Cl। आता थोडं काय करतो बेटा मी, या ठिकाणी तुम्हाला जो यूज करायचा आहे तो कोण यूज करायचा बेटा? कोण यूज करायचा आहे? ZnCl2 हा जो की ल्युकस रिएजंट आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला हीट द्यायला पण विसरायचं नाही, त्यावेळेसच ही रिएक्शन होणार, अदरवाइज ही रिएक्शन होणार नाही। बेटा लक्षात घे, आता होणार काय आहे, आता माझ्याकडं हा काय तुमचा OH ग्रुप आहे आणि हा H आहे, इथं काय होतील, रिमूव्ह होतील, आणि त्या ठिकाणी कोण येईल, Cl येईल। म्हणजेच काय करता येईल, इथं काय लिहिता येईल राजा? लक्ष दे इकडं, सिंपल आहे, काय लिहायचंय आता इथं तयार जो होणार आहे तो असा RCH2 बॉन्ड काय असणार आहे, Cl असणार आहे। आता या कॉन्सेप्ट मध्ये प्रायमरी अल्कोहोल पासून प्रायमरी अल्किल हलाइड तयार झालाय। जनरली याला आपण काय म्हणू शकतो, प्रायमरी हॅलो अल्केन प्लस काय असेल बेटा, हा H बॉन्ड कोण असेल, सॉरी प्लस काय असेल, H2O। डिहायड्रेशन पण झाले या ठिकाणी। थोडासा अजून कॉन्सेप्ट समोर येतो बेटा, माझ्याकडे समजा आता काय आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे। कोण आहे? सेकंडरी अल्कोहोल। आता सेकंडरी अल्कोहोल कसा लिहिणार तुम्ही? R बॉन्ड CH बॉन्ड R बॉन्ड OH प्लस कोण घेतला बेटा, H बॉन्ड Cl। आता काय केलं मी, थोडासा कॉन्सेप्ट लक्षात घे बेटा, काय करता येईल या ठिकाणी, या पद्धतीनं तुम्हाला काय करता येईल, काय करता येईल, डिहायड्रेशन करता येईल इन द प्रेझेन्स ऑफ काय रे बाळा, इन द प्रेझेन्स ऑफ ल्युकस रिएजंट ZnCl2, आणि काय दिलेली आहे इथं, हीट दिलेली आहे। त्यापासून जो तयार व्हायलाय समोर, त्यापासून जो समोर तयार व्हायलाय तो आहे R बॉन्ड CH बॉन्ड R बॉन्ड, या ठिकाणी Cl
प्लस H2O लिहायला काहीच हरकत नाही, म्हणून याला म्हणायचं सेकंडरी अल्कोहोल. काय म्हणायचं बेटा? सेकंडरी अल्कोहोल. आय एम सॉरी, काय म्हणायचं याला? सेकंडरी हॅलो अल्केन. काय म्हणायचंय? सेकंडरी हॅलो अल्केन म्हणायला काही हरकत नाही. बेटा तिसरी जी कॉन्सेप्ट आहे आपल्याकडं, आर बॉन्ड सी आर बॉन्ड, या ठिकाणी पुन्हा आर आणि या आता लिहित असताना लिहिला OH. आता थोडस लक्ष द्या बेटा, टर्शरी अल्कोहोल. आता टर्शरी अल्कोहोल पाहत असताना इथं आहे माझ्याकडं आर बॉन्ड सी बॉन्ड आर बॉन्ड, काय पुन्हा आर आणि या ठिकाणी कोण आहे बेटा? OH आहे, प्लस आपण घेतला इथं HCl आणि लक्षात घ्या बेटा यापासून जो बनतो तो आहे तुमचा काय आहे? H2O. आता थोडासा कॉन्सेप्ट इथं तुम्हाला कुठलाही कॅटलिस्ट टाकायची गरज नाहीये. आता लक्षात घ्या बेटा, जो तयार व्हायलाय तो असा आर बॉन्ड सी बॉन्ड आर बॉन्ड आर बॉन्ड, त्याच्यानंतर Cl प्लस H2O. इथं पण काय होतंय? डिहायड्रेशन. पण बाळा इथे एक महत्वाची कॉन्सेप्ट अशी आहे, या ठिकाणी तुम्हाला कुठलाही कॅटलिस्ट टाकायची गरज पडलेली नाहीये. याच्या पाठीमागचं कारण टर्शरी अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल अँड प्रायमरी अल्कोहोल. आता पुन्हा एक कॉन्सेप्ट आहे बेटा इथं, ही जी ग्रूज नावाची प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे? ग्रूज नावाची प्रोसेस फक्त आणि फक्त प्रायमरी अल्कोहोल आणि सेकंडरी अल्कोहोल साठी लागू होते. ही प्रोसेस तुम्हाला जनरली जर पाहिलं बेटा तुमच्या टर्शरी अल्कोहोल साठी लागू होत नाही. हा थोडासा लक्षात ठेवण्याचा पार्ट आहे. आता थोडासा अजून कॉन्सेप्ट वाढवतो, म्हणजे जिथं काय सांगता येईल तुम्हाला, तुमचा जो कोण आहे प्रायमरी अल्कोहोल आणि सेकंडरी अल्कोहोल, म्हणजेच काय म्हणता येईल, प्रायमरी टर्शरी अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल अँड सेकंडरी अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह दॅन टर्शरी अल्कोहोल. या ठिकाणी लिहायला काही हरकत नाही. टर्शरी अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल आणि सेकंडरी अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्कोहोल. ओके, म्हणजेच लक्षात घ्या बेटा, याच प्रोसेसला आपण कोणती प्रोसेस म्हणतो? ग्रूज प्रोसेस. आणि लक्षात घ्या बेटा, याचे काही आपण एक्झाम्पल काय करतोय घेतोय. प्लीज तुम्ही काय करायला, थोडासा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. लक्ष द्या. आता नेक्स्ट म्हणजे याचे एक्झाम्पल्स ऑफ काय म्हणता येईल आपल्याला? ग्रूज प्रोसेस. त्यामध्ये प्रामुख्याने पहिलं एक्झाम्पल आहे, समजा माझ्याकडे CH3 आहे, CH2 आहे आणि या ठिकाणी OH आहे, प्लस कोण घेतला बेटा? H बॉन्ड Cl घेतला. कोण घेतला? H बॉन्ड Cl घेतला. आता काय होईल रे बेटा? इथं काय होईल? H2O बाहेर निघून जाईल. इन द प्रेझेन्स ऑफ काय? ZnCl2 आणि हीट द्यायला विसरायचं नाही. त्यापासून जो तयार होणार आहे तो असा CH3 CH2 Cl प्लस काय बेटा? H2O. याला म्हणायचं इथिल क्लोराईड. काय म्हणायचं बेटा? इथिल क्लोराईड. हा आहे इथेनॉल. कोण बेटा? इथेनॉल. त्यानंतर दुसरा जे एक्झाम्पल आहे, समजा माझ्याकडे CH3 CH त्यानंतर CH3 आहे आणि या ठिकाणी कोण आहे? OH आहे. पुन्हा काय घेतला तुम्ही? HCl घेतला. आता या ठिकाणी आणि हे जे ठिकाण आहे, दोन्ही ठिकाणी तुम्हाला जर पाहिलं तर कॅटलिस्ट सेम आहे ZnCl2 आणि हीट, परंतु रिएक्शन
ची जी प्रोसेस आहे किंवा रिॲक्शन स्पीड सेकंडरी अल्कोहोलची जास्त आहे ॲज कम्पेअर टू प्रायमरी अल्कोहोल. याला आयसोप्रोपिल अल्कोहोल म्हणायला काही हरकत नाही बेटा. आणि यापासून जो तयार होतो तो असा CH3. थोडंसं लक्ष द्या बेटा. काय होईल रे बेटा, CH, त्यानंतर इथं CH3 आणि या ठिकाणी Cl प्लस काय असणार आहे, H2O असणार आहे. म्हणजेच लक्षात घ्या इथं जो तयार झालाय याला आयसोप्रोपिल क्लोराइड म्हणायला काहीच हरकत नाहीये. त्यानंतर बाळा लक्षात घे तिसरं जे एक्झाम्पल आहे हे झालं पहिलं एक्झाम्पल, हे झालं दुसरं एक्झाम्पल, त्यानंतर हे काय बेटा तिसरं एक्झाम्पल. या तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय लिहिता येईल, CH3 बॉन्ड CH3 आणि या ठिकाणी CH3 लगेच काय करता येईल तुम्हाला OH प्लस काय लिहिता येईल HCl. आता थोडासा कॉन्सेप्ट अजून समोर नेऊ. काय होईल रे बेटा, इथं H2O आणि तुम्हाला जो तयार होणार आहे तो असा CH3 त्याच्यानंतर CH3 त्याच्यानंतर CH3 आणि या ठिकाणी Cl प्लस काय आहे H2O. या तिसऱ्या रिॲक्शन मध्ये तुम्हाला कॅटलिस्ट टाकायची गरज नाहीये. याच्या पाठीमागचं कारण असं आहे, टर्शरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन secondary alcohol and secondary alcohol is more reactive than primary alcohol. Tertiary alcohol is more reactive than secondary alcohol and secondary alcohol is more reactive than primary alcohol. चला तर विद्यार्थी मित्रांनो या स्क्रीनचा पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण नेक्स्ट लेक्चरकडे नेक्स्ट पॉइंटकडे वळतोय. आता यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर दुसरा जो पॉइंट आहे तो आहे ब्रोमोनेशन रिॲक्शन. दुसरी जी प्रिपरेशनची प्रोसेस आहे किंवा मेथड आहे ती आहे ब्रोमिनेशन रिॲक्शन. आता ब्रोमिनेशन रिॲक्शन होत असताना सिंपल आहे बेटा. त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, NaBr प्लस HOSO3H याला काय म्हणतो बेटा आपण H2SO4 म्हणतो. यापासून जो तयार व्हायलाय कोण NaHSO4 प्लस HBr, जो की सर्वात महत्वाची कॉन्सेप्ट ही आहे बेटा. जो आपला कोण आहे हा HBr आहे, तो हाच HBr आपल्याला काय करायचा आहे या रिॲक्शन मध्ये यूज करायचा आहे. आणि हा तुमच्या NaBr म्हणजे सोडियम ब्रोमाइड आणि सल्फ्युरिक ऍसिड पासून तयार होतो. कसा होतो बेटा, C2 प्रमाणात होतो. C2 म्हणजे इक्वल प्रमाणामध्ये काय होत असतो, तयार होत असतो. तर बाळांनो यामध्ये जर पाहिलं सपोज माझ्याकडं रिॲक्शन काय आहे, समजा RCH2 इथं आहे OH, याला प्रायमरी अल्कोहोल म्हणायचं. आणि हा जो प्रायमरी अल्कोहोल आहे HBr सोबत काय होणार आहे, रिॲक्ट होणार आहे. आता HBr सोबत रिॲक्ट होत असताना त्या ऑब्विसली इथं तुमचा कोण निघून जाणार आहे, HOH निघून जाणार आहे. त्यापासून जो तयार होणार आहे तो कसा होणार बेटा, इथं काय करायचंय तुम्हाला जनरली यूज जो करायचा आहे तो काय करायचा यूज कॅटलिस्ट म्हणून NaBr प्लस H2SO4 आणि हीट द्यायला विसरायचं नाही. तर त्यापासून जो तयार होणार आहे तो असा RCH2 आणि इथं कोण आहे Br आहे प्लस बाळा काय लिहिता येईल, याला काय लिहिता येईल H2O लिहायला विसरायचं नाही. त्यानंतर दुसरी जी रिॲक्शन आहे किंवा मला काय लिहिता येईल, एक्झाम्पल लिहिता येईल R बॉन्ड CH2 CH बॉन्ड CH, त्याच्यानंतर काय आहे बेटा R आहे. या ठिकाणी कोण असणार आहे OH. आता इथं पाहिलं तर प्रामुख्याने हा कोण सेकंडरी अल्कोहोल आहे, हा कोण होता प्रायमरी अल्कोहोल होता. आता लक्ष दे बेटा, जो तयार होणार आहे तो कसा होणार आहे, प्लस कोण असणार आहे HBr असणार आहे. त्यापासून जो तयार होईल
तो काय असणार आहे बेटा H2O आणि पुढे काय लिहिता येईल तुम्हाला NaBr प्लस H2SO4 आणि हीट द्यायला विसरायचं नाही. त्यापासून जो तयार होईल बेटा तो असा R बॉन्ड CH बॉन्ड R आणि इथं असणार आहे बेटा Br प्लस कोण असणार आहे बेटा H2O, याला म्हणायचं सेकंडरी अल्किल हलाइड किंवा सेकंडरी ब्रोमाइड. काय म्हणतो बेटा याला आपण सेकंडरी ब्रोमाइड, सेकंडरी अल्किल ब्रोमाइड, सेकंडरी अल्किल ब्रोमाइड हा पण काय तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल आहे. कोण आहे बेटा सेकंडरी अल्कोहोल आहे. त्यानंतर या ठिकाणी R बॉन्ड CH R बॉन्ड पुन्हा कोणे R बॉन्ड इथं कोण असणार आहे OH. ऑब्विसली हा टर्शरी अल्कोहोल आहे. त्याची रिएक्शन सेम HBr सोबत करतोय इन द प्रेझेन्स ऑफ NaBr प्लस H2SO4 आणि त्यापासून जो तयार होतो तो असा बेटा ज्याला आपण काय म्हणू R बॉन्ड C बॉन्ड R बॉन्ड R बॉन्ड कोण असणार आहे Br असणार आहे प्लस याच्यापासून तयार होईल H2O. तर लक्षात घ्या याला म्हणू आपण बेटा टर्शरी अल्किल ब्रोमाइड बाय युजिंग HBr. आता हा कोण आहे बेटा प्रायमरी अल्कोहोल आहे आणि हा आहे बेटा प्रायमरी अल्किल ब्रोमाइड. तर अशा पद्धतीनं तुमच्या प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोलचा उपयोग करून तुम्हाला कोण बनवता आला बेटा प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड, प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड आणि टर्शरी अल्किल हलाइड. यालाच आपण काय म्हणू शकतो प्रायमरी अल्किल ब्रोमाइड, सेकंडरी अल्किल ब्रोमाइड आणि टर्शरी अल्किल ब्रोमाइड. चला तर या स्क्रीनचा पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या बेटा. आता आपल्याला लगेच नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे. आता आपल्याकडे आयोडिनेशन आहे बेटा. काय आहे आयोडिनेशन? आयोडिनेशन बघत असताना यामध्ये जर आपण पाहिलं तर काय होईल इथं काय यूज करायचा आहे NaI यूज करायचा आहे 95% फॉस्फरिक ऍसिड यूज करायचा आहे आणि त्याच्यापासून काय जनरेट झालाय जनरेटेड इन C2 कोण HI. याला आपण HI ला काय म्हणू आपण हायड्रो आयोडिक ऍसिड असं म्हणतो. हा रिॲक्ट करायचा तुमच्या अल्कोहोल सोबत आणि त्यापासून जो तयार करायचा आहे तो आहे तुमचा अल्किल हलाइड किंवा अल्किल आयोडाइड. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे रिएक्शन आहे R बॉन्ड CH2 बॉन्ड OH आहे प्लस रिॲक्ट केला बेटा कुणासोबत H बॉन्ड I सोबत. आता लक्षात घ्या इथं जो तुमचा बाहेर जाणार आहे तो वॉटर मॉलिक्युलला डिहायड्रेशन पण म्हणतो. इन द प्रेझेन्स ऑफ डिहायड्रेटिंग एजंट. काय डिहायड्रेटिंग एजंट बेटा समजा NaI किंवा 95% हायड्रो फॉस्फरिक ऍसिड कोण फॉस्फरिक ऍसिड H3PO4 फॉस्फरिक ऍसिड बेटा फॉस्फरस नाही फॉस्फरस ऍसिड असल्याच्या नंतर तो H3PO3 असतो याला आपण फॉस्फरिक ऍसिड म्हणतो आणि यापासून जो तयार होतो बेटा तो असा R बॉन्ड CH2 बॉन्ड कोण असणार आहे I असणार आहे प्लस H2O काय व्हायलाय बाहेर पडतो याला डिहायड्रेशन असं म्हणतो. हा आहे तुमचा प्रायमरी अल्कोहोल आणि हा आहे बेटा तुमचा प्रायमरी अल्किल आयोडाइड. काय आहे आयोडाइड. त्यानंतर बेटा लक्षात घे एक महत्वाची कॉन्सेप्ट आहे. इथं CH3 घेतला मी CH2 घेतला त्याच्यानंतर OH घेतला. काय घेतला CH3 CH2 OH. याला इथिल
अल्कोहोल म्हणायचं बेटा, काय म्हणायचं, इथिल अल्कोहोल प्लस H बॉन्ड I, याला काय म्हणतो बेटा आपण, H2O इन द प्रेझेन्स ऑफ NaI किंवा 95% H3PO4 याच्यापासून जो तयार होतोय CH3 CH2 आणि इथं काय लिहिता येईल बेटा I प्लस H2O, यालाच म्हणायचं इथिल. आता आपण जो नेक्स्ट बी पॉइंट बघतोय त्या ठिकाणी बाय युजिंग फॉस्फरस हलाइड आहे. या फॉस्फरस हलाइडचे दोन प्रकार पडतात, एक फॉस्फरस ट्राय हलाइड आणि एक आहे बेटा फॉस्फरस पेंटा हलाइड. तर फॉस्फरस ट्राय हलाइड आणि फॉस्फरस पेंटा हलाइड या दोघांपासून प्राप्त, याला काय म्हणू, फॉस्फरस ट्राय हलाइड म्हणू बेटा, काय म्हणू बेटा, फॉस्फरस ट्राय हलाइड. आता फॉस्फरस ट्राय हलाइड म्हणजे कोण, PX3 आहे आणि हा कोण आहे, PX5 आहे. तर या दोघांचा यूज करून तुम्हाला तयार करायचा आहे अल्किल हलाइड. तर कसा तयार होतो बेटा, लक्ष द्या इकडं, सिंपल आहे. सपोज माझ्याकडं इथं CH3 आहे, CH3 आहे, किती घेतले, 3, CH2 आणि इथं कोण घेतला, OH, आणि याची रिॲक्शन केली बेटा तुम्ही PCl3 सोबत. आता सपोज याच्यापासून जो तयार व्हायलाय हा जो PCl3, Cl किती येतात 3 आणि OH किती आहेत 3, या 3 कशाने, Cl3 न 3 OH काय करायचे, रिप्लेस करायचे. त्यापासून जो तयार व्हायलाय तो असा CH3 CH2 आणि कोण बेटा Cl प्लस काय तयार होईल, H3PO3, याला फॉस्फरस ऍसिड असं म्हणायचं. पण मेन जे प्रोडक्ट आहे तुमचा, ज्याला काय म्हणतो तुम्हाला, ज्याला काय म्हणता येईल, याला म्हणता येईल इथिल क्लोराइड, हा तयार झाला बेटा. कशापासून, इथिल अल्कोहोल पासून. कशापासून तयार झाला बेटा, कशापासून तयार झालाय, इथिल अल्कोहोल पासून. काय युजिंग बेटा, काय यूज करून, बाय युजिंग PX3 किंवा फॉस्फरस ट्रायक्लोराइड पासून. त्यानंतर दुसरा जो आहे तुमच्याकडे कोण आहे, फॉस्फरस पेंटा हलाइड आहे. या फॉस्फरस पेंटा हलाइडचा जर उपयोग केला, समजा मी काय केलं, इथं CH3 घेतला, त्याच्यानंतर CH2 घेतला बेटा आणि या ठिकाणी OH घेतला. काय घेतला, OH. थोडासा लिहित असताना थोडा व्यवस्थित लिहून घेतो बेटा, इथं H लिहून घेतला, आपल्याला थोडस रिॲक्शनचा मॅप लिहिता येईल. आता मी काय केलं, प्लस PCl, त्याच्यानंतर Cl. आता इथं एक Cl आहे, या ठिकाणी एक Cl आहे. आता थोडस 2 Cl आपण वेगळ्या थोड्यास यानं लिहून घेऊ बेटा, कलर मध्ये लिहून घेऊ. समजा हा एक Cl आहे, हा एक Cl आहे आणि हा Cl थोडासा, किती Cl येतात, 5 Cl आहेत बेटा. तर त्यामधला जो पहिला Cl आहे हा कोणता, हा Cl आहे, तो Cl काय करल, HCl बनल बेटा. त्याच्यानंतर हा जो व्हाईट वाला Cl आहे कोणाला रिप्लेस करल, या O ला रिप्लेस करल आणि हा O कोणाकडे जाईल, P कडे जाईल बेटा. यापासून जो तयार होईल तो असा काय होईल बेटा, लक्ष दे इकडं, CH3 त्याच्यानंतर CH2. आता या ठिकाणी काय येणार बेटा, Cl प्लस POCl3 प्लस काय असणार आहे, HCl. तर अशा पद्धतीनं तुमचा इथिल क्लोराइड तयार होतो बेटा. काय तयार होतो, इथिल क्लोराइड. कशापासून, इथेनॉल पासून. कशापासून तयार होतो, इथेनॉल पासून, बाय युजिंग PX5 किंवा फॉस्फरस पेंटा क्लोराइड पासून. तर या ठिकाणी जे आपण यूज केलंय बाय युजिंग फॉस्फरस हलाइडचे दोन प्रकार होते, फॉस्फरस ट्राय हलाइड आणि दुसरा कोण होता, फॉस्फरस पेंटा हलाइड. त्याच्यापासून आपण जो तयार केलेत बेटा, काय अल्किल हलाइड्स तयार केले. तर काय यूज करून, फॉस्फरस ट्राय हलाइड आणि फॉस्फरस पेंटा हलाइड पासून. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, पटापट या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण नेक्स्ट रिॲक्शन कडे वळतोय. घेतलाय.
ओके, नेक्स्ट घ्या बेटा. नेक्स्ट आहे बाय युझिंग थायोनिल क्लोराइड. आता थायोनिल क्लोराइड काय आहे बेटा? थायोनिल क्लोराइड म्हणजे जनरली SOCl2 याला तुम्ही असं पण लिहू शकता. आता समजा माझ्याकडं CH3 आहे, CH2 आहे, या ठिकाणी O बॉन्ड H आहे. याची रिॲक्शन करायची बेटा तुम्हाला SOCl2 सोबत. म्हणजेच कसं लिहिता येईल त्याला? S डबल बॉन्ड O, या ठिकाणी Cl आणि या ठिकाणी काय Cl आहे. तर थोडंसं लक्ष द्या, खूप कॉन्सेप्ट महत्वाचा आहे. माझ्याकडं आता काय केलं मी, हा HCl निघून गेला बेटा. आता आपल्याकडे शिल्लक काय आहे? हा Cl या ठिकाणी येतो आणि हा O पुन्हा कुणाकडे जातो बेटा? या S कडे जातो. तर यापासून जो नवीन प्रोडक्ट तयार होतो तो नवीन प्रोडक्ट असा हीट द्यायला विसरायचं नाही. आता काय तयार होईल बेटा? जो तयार होईल तो असा CH3, त्याच्यानंतर CH2 आणि इथं Cl लिहायचंय प्लस HCl आणि प्लस SO2. आता थोडंसं लक्ष द्या बेटा, इथं याला असं लिहून घेतलं प्लस काय HCl प्लस SO2. हे दोघं पण कशामध्ये येतं? गॅसेसमध्ये. आणि गॅस इव्हॉल्व होत असताना दाखवायचा आहे. अशा पद्धतीनं थायोनिल क्लोराइडची रिॲक्शन जर आपण कोणासोबत केली, अल्कोहोल सोबत केली, तर त्याच्यापासून आपण इथिल क्लोराइड तयार करू शकतो किंवा अल्किल हलाइड तयार करू शकतो. मग याचं नाव काय आहे? इथेनॉल. आणि याच्यापासून जो बनलाय तो कोण आहे तुमचा? इथिल क्लोराइड आहे बेटा. कोण आहे? इथिल कोण आहे? इथिल क्लोराइड. तर अशा पद्धतीनं थायोनिल क्लोराइडचा उपयोग करून आपण काय तयार केलाय बेटा? तुमचा काय तयार केलाय? इथिल क्लोराइड. तर बाळांनो, तर लक्षात घ्या, अशा पद्धतीनं आपण काय केले, तर आज 4 ते 5 प्रिपरेशन बघितले आता तुमच्या अल्किल हलाइडच्या. जर तुम्हाला हे लेक्चर चांगलं वाटलं असेल आणि हे लेक्चर आवडलं असेल तर मला कमेंट करून सांगा की सर खूप छान लेक्चर होतं. त्यानंतर माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही माझं चॅनल लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जय महाराष्ट्र.